प्रॅक्टिस सेट 1.1 ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. आपल्याला एक नंबर लाईन दिलेली आहे आणि खाली 3 क्वेश्चन दिलेत, त्यांचे आन्सर सांगायचे आहेत. पहिले नंबर लाईन ऑब्झर्व करून घ्यायची. 0 to 1 मध्ये 1 2 3 4 पार्ट्स केलेत. परत 1 to 2 मध्ये 1 2 3 4 पार्ट्स केले. म्हणजे प्रत्येक एका युनिटमध्ये 4 पार्ट आहेत, म्हणजे एक युनिट 1/4चा आला. परत प्रत्येक 0 to 1 मध्ये 4 पार्ट आहेत, मग एक युनिट हे 1/4चा आला. पहिलं एक्झाम्पल बघू आपण. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी. पॉईंट बी हा कोणता नंबर इंडिकेटेड करतो आहे हे आपल्याला सांगायचं आहे. मग बी पॉईंट बघून घ्यायचा. 0 पासून किती नंबरवर आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 नंबरला बी पॉईंट आहे. इथं खाली सॉल्व करून दाखवते मी तुम्हाला. बी पॉईंट 0 पासून किती नंबरला आहे? 10 नंबरला आहे. हां, नंतर प्रत्येक युनिट हे आपलं कितीचं आहे? 1/4चं इंटू 1/4. मग इथे काय येईन? 10/4. पण हे लेफ्ट हँड साईडला आहे, मग लेफ्ट हँड साईडला मायनस. एक तर आन्सर हे पण येऊ शकतं, आणि जर त्यांचं डिवायडेशन केलं तर 5/2 -5/2. मग आन्सर इन -10/4 और -5/2. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. विच पॉईंट इंडिकेट्स द नंबर 1 × 1/3. कोणता पॉईंट 1 × 1/3 इंडिकेट्स करतो आहे? आपण सॉल्व करून घेऊ. 1/3 इज इक्वल टू, हे आपण असं लिहू शकतो का? 1 + 3/4. इथे 4 + 3/4 इज इक्वल टू 7/4. आता हे 7 × 1/4 हे असं आपण घेऊ शकतो. हां, मग 7 × 1/4, मग आपलं प्रत्येक पार्ट 1/4चा आहे. मग 7 नंबरला कोणता पॉईंट आहे? 7 काउंट करायचं इकडनं. पॉझिटिव्ह आहे म्हणून राईट हँड साईडला काउंट करायचं. 1 2 3 4 5 6 7. 7 नंबरचा पॉईंट सी हा पॉईंट इंडिकेट करतो आहे. याचं आन्सर आलं सी. थर्ड क्वेश्चन दिला आहे आपल्याला. स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉईंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू और फॉल्स. पॉईंट डी नंबर 5/2 डिनोट्स करतं आहे की नाही, ट्रू और फॉल्स, हे आपल्याला दाखवायचं आहे. हे इकडे मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते. आपल्याला काय सांगितलेलं आहे? 5/2. द पॉईंट डी पॉईंट किती नंबरला आहे आपल्याला? डी पॉईंट ते बघून घ्यायचं. 0 पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डी पॉईंट 10 नंबरला आहे. आणि प्रत्येक युनिट आपलं कितीचं आहे? हे सेकंड आहे आणि हे थर्ड. इथं एक्सप्लेनेशन करतो आहे. प्रत्येक युनिट 1/4चं आहे इंटू डी पॉईंट आपला 10 नंबरला आहे इज इक्वल टू, यांचं मल्टिप्लिकेशन केलं 10/4. याच्या परत डिवायडेशन केलं तर 5/2. मग आला डी पॉईंट्स नंबर हा 5/2 हे करतो आहे, म्हणून ही स्टेटमेंट ट्रू आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.